हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण क्लास 9 ची मॅथमॅटिक्सची एक सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपण आज एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत आणि तो म्हणजे आहे सर्कल. मॅथ्स 2 मधला एकदम इम्पॉर्टंट आणि एकदम सोपी असा चॅप्टर आहे, तो म्हणजे आहे सर्कल. मॅथ्स 2 ची आणि सर्कलची तुम्हाला खूप भीती वाटते, पण हे तुम्ही 2 ते 3 व्हिडिओ जर पाहाल तर तुमची सर्कलची पूर्ण भीती निघून जाईल, याची मी गॅरंटी घेतो. आता विदाउट एनी वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करू सर्कलला. आता सर्कल जे आहे त्याचे तुमच्या सगळ्यात आधी पुस्तकामध्ये 2-3 वेगळ्या वेगळ्या टाईपचे तुम्हाला प्रॉपर्टीज दिल्या किंवा ते सर्कल म्हणजे काय होते ते दिले आहे. आता सर्कल म्हणजे तुम्हाला माहित आहे का, एक गोलाकार जे डायग्राम राहते त्याला म्हणतो आपण सर्कल. आता ही वाली जी डायग्राम आहे ही काय आपली सर्कल. आता सर्कलच्या मधामधला जो पॉइंट राहते, आता मी इथे एक मधामध्ये पॉइंट काढतो, त्या मधामधल्या पॉइंटले म्हणतो आपण सेंटर. या सर्कलचा का म्हणतो याला आपण सेंटर. आता समजा का तुम्ही सेंटर पासून तर सर्कलवरच्या कोणत्याही एका पॉइंटला एखादी लाईन सेगमेंट जॉईन केले, तर ही वाली जी लाईन दिसते तुम्हाला पांढऱ्या कलरची, व्हाईट कलरची, याला म्हणतो आपण रेडियस. काय म्हणतो याला आपण? रेडियस. हा ओ जो इथं मी नाव देतो ओ, तो काय आपला सेंटर. या सर्कलवरचा एक पॉइंट घेतो मी ए. ओ ए काय आहे आपली रेडियस. इथून मी थोडासा कट करून घेतो आणि इकडे लिहून घेतो. पहा मग आता ओ ए जी आहे ते काय आपली रेडियस. आता सेंटर वरून सर्कलच्या कोणत्याही एका पॉइंटला जॉईन केलेली लाईन म्हणजे काय होते आपली रेडियस. सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट घ्या, मी हा एक पॉइंट घेतो आणि हा दुसरा पॉइंट घेतो आणि यांना जोडणारी एक लाईन काढतो. सरळ नाही बनली, इथं अशी मी सरळ लाईन काढून टाकतो. याला नाव देतो सपोज मी पी क्यू. आता सर्कलवरच्या 2 पॉइंटला कोणत्याही 2 पॉइंटला जोडणारी जी रेष राहते, लाईन राहते, तिला म्हणतो मी कॉर्ड. आता पी क्यू जे आहे ते काय इथं आपली कॉर्ड. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एखादी समजा का कॉर्ड आहे आणि ती कॉर्ड आपल्या सेंटर मधून जात आहे. आता अशा प्रकारची मी काढतो. याला समजा का नाव दिलो मी एम एन. आता हे एम एन जे आहे ते काय आपली डायमीटर. सेंटर मधून जाणारी कॉर्ड तिलाच काय म्हणतो आपण डायमीटर. हे आहे आपली डायमीटर. आता डायमीटर कडे समजा का तुम्ही चांगल्या प्रकारे पाहिला. आता डायमीटर मध्ये आता पहा, हा वाला काय आपला सेंटर ओ. एन म्हणजे काय सर्कलवरचा एखादा पॉइंट. आता हे जे ओ एन आहे याला काय म्हणू शकतो आपण रेडियस. रेडियस अजून कोणती आहे आपली ओ एन. अजून आता हे ओ सेंटर आहे, एम म्हणजे सर्कलवरचा कोणता आहे पॉइंट, तर हा ओ एम जो आहे तो बी काय आहे आपली रेडियस. ओ एन बी रेडियस आहे, ओ एम बी रेडियस आहे आणि एम एन काय आपली डायमीटर. याच्यावरून आता समजा का सर्कलची रेडियस तुम्ही कुठेही काढा ते कशी राहील, नेहमी सारखी राहील. समजा का ओ ए 5 सेंटीमीटर जी आहे, हे ओ एम बी 5च राहील आणि हा ओ एन बी किती राहील, 5च राहील. आता हा 5 आहे, हा 5 आहे, म्हणजे हा पूर्ण मिळून किती राहील सांगा बरं. हा 5 आहे, हा 5 आहे, म्हणजे हा राहील आपला 10 सेंटीमीटर. आता 10 आहे तर आपण असं म्हणू शकतो का डायमीटर जे आहे ते रेडियसच्या डबल आहे. डबल म्हणजेच काय म्हणतो आपण 2 इंटू रेडियस. डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. डी इज इक्वल टू 2 इंटू आर. या आरले समजा का, सॉरी, या 2 ले समजा का आपण इकडे घेऊन आलो तर मग हा काय होईल, डी बाय 2 इज इक्वल टू आर. म्हणजे आर इज इक्वल टू काय आपला डी बाय 2. रेडियस जी राहते ते नेहमी डायमीटरच्या कशी राहते, अर्धी राहते. डायमीटर जी राहते ते रेडियसच्या कशी राहते, डबल राहते. एवढा क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता लगेच आपण कंटिन्यू मध्ये एक तुमच्या पुस्तकामध्ये थेरम दिलाय. तो थेरम व्हेरी इम्पॉर्टंट आहे, त्याला म्हणतो आपण प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. पहा मग आता तो थेरम कसा आहे, सगळ्यात पहिले मी थेरमचं स्टेटमेंट लिहून घेतो. थेरम perpendicular drawn from center to chord bisect the chord. हा तुम्हाला थोडासा मोठा करून दिलाय तिथं स्टेटमेंट. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड असा आहे दिलाय. तुम्ही असा बी नॉर्मल लक्षात ठेवू शकता का, परपेंडिक्युलर ड्रॉन का ड्रॉन करता आपण परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर म्हणजे काय होते, एखादी रेष आहे त्याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ करता म्हणजे हा अँगल किती डिग्रीचा राहील, 90 डिग्रीचा. परपेंडिक्युलर ड्रॉन करता कुठून, या सेंटर पासून. कुठं ड्रॉ करता, तर या कॉर्डवर, सेंटर पासून कॉर्डवर ड्रॉ करता. तर त्या कॉर्डले काय करते, बायसेक्ट करते.
आता बायसेक्ट हा एक शब्द आलाय आपल्याला. बायसेक्ट म्हणजे काय होते, तर दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार, त्याचाच अर्थ काय होते, बायसेक्ट. काही पण राहू द्या, बायसेक्ट म्हणजे काय होते, दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. आता पहा, सगळ्यात पहिले आपण पाहून घेऊ याचा डायग्राम कशी राहील. सगळ्यात पहिले तुम्हाला काढायला लागेल एक सर्कल. हा आहे आपला सर्कल. त्याच्यानंतर इथं काढतो मी सर्कलचा एक सेंटर. या सेंटरला नाव देऊन देतो मी ओ. आता तुम्हाला काय म्हणताय, परपेंडिक्युलर ड्रॉ करता. कुठून, सेंटर वरून. या सेंटर वरून मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. कोणावर ड्रॉ करायची आहे, तर कॉर्डवर. मग मला एक कॉर्ड काढायला लागेल. इथं काय करतो मी, अशी एक कॉर्ड काढून टाकतो. या कॉर्डला नाव देतो मी AB. ओके. AB जे आहे ते काय, कॉर्ड आहे. ओ जो आहे तो माझा काय, सेंटर आहे. आता सेंटर वरून मी काय करतो, या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर काढतो. पहा आता सेंटर वरून मी काय करतो, या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर काढतो. परपेंडिक्युलर म्हणजे अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. जेथा हा पॉइंट टच झाला त्या पॉइंटला नाव देतो मी एम पॉइंट. म्हणजे आता OM जो आहे तो AB ले कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके. आता थेरम मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला लिहायला लागते गिवन. का लिहायला लागते तुम्हाला, गिवन. गिवन म्हणजे तुम्हाला जे जे दिलाय, जे जे दिसत आहे ते सगळं काही लिहून टाकायचं. इथं कसा लिहू आपण, इन अ सर्कल. हा एक सर्कल आहे विथ सेंटर O. याचा सेंटर आहे O. एक सर्कल आहे, त्याचा सेंटर काय, O आहे. AB जे आहे, AB इज कॉर्ड. AB काय, आपली कॉर्ड. आणि आपण OM जो आहे तो परपेंडिक्युलर काढलो AB वर. OM कोणावर काढलो आपण, परपेंडिक्युलर AB वर. एवढा क्लिअर आहे. टू प्रूव्ह का, पाहता परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. परपेंडिक्युलर ड्रॉ केलो सेंटर पासून कॉर्डवर, तर त्या कॉर्डले काय करते, तो बायसेक्ट करते. आता आपण लिहू सगळ्यात पहिले गिवन नंतर टू प्रूव्ह. गिवन नंतर काय लिहायला लागते आपल्याला, टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे काय, AB कार्ड बायसेक्ट झाली आहे, म्हणजे दोन इक्वल भागामध्ये डिवाइड झाली आहे, हेच तुम्हाला काढायचं आहे. आता पहा, AB जो कार्ड आहे तिचे दोन भाग कोणते आहे, एक आहे AM आणि दुसरा आहे BM. म्हणजे इथं लिहू शकतो आपण सेगमेंट AM हा कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट BM ले. हेच आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. आता याच्यासाठी मी काय करतो, हे जे दोन दिसत आहे OA आणि दुसरा आहे OB, याला काय करतो मी, जॉईन करून घेतो. ओके. आता आपण काढू याचा प्रूफ. एकदम सोपी प्रूफ आहे, घाबरायचं काही कारण नाही आहे. छोटासा प्रूफ आहे. इथं लिहून घेतो मी प्रूफ. आता पहा, प्रूफ लिहिताना सगळ्यात पहिले मला इथं दोन ट्रायंगल दिसत आहे. एक आहे OMA आणि दुसरा आहे OMB. हा एक ट्रायंगल, हा दुसरा ट्रायंगल. मग मी इथं लिहून घेतो इन अ ट्रायंगल OMA अँड ट्रायंगल. हा OMA इकडे गेला तर इकडून OMB इकडच्या साईडला. OMB हे दोन ट्रायंगल आहे. समजा का तुम्ही दोन ट्रायंगल प्रूव्ह केले कॉन्ग्रुएंट आहे म्हणून, का तुमचा आन्सर संपला. समजा का तुम्ही दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे असा प्रूव्ह केले का तुमचा आन्सर संपला. पहा मग आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे आपण कसा प्रूव्ह करू शकतो, तर मग असा. असा म्हणजे कसा, असा म्हणजे असा. पहा आता OM जो आहे तो परपेंडिक्युलर आहे कोणावर, AB वर. म्हणजे हा अँगल 90 डिग्री आहे ना, हा इकडचा आहे किती राहील, 90 डिग्री. म्हणजे अँगल OMA हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. अँगल OMB हा किती डिग्रीचा राहील, 90 डिग्रीचा. दोनही बापूंनो 90 डिग्री आहे, तर बापूंनो दोनही अँगल 90 डिग्री आहे, तर दोनही कॉन्ग्रुएंट नाही राहील का रे, राहील. मग इथं लिहून घेतो मी अँगल OMA इकडे गेला, हा कॉन्ग्रुएंट आहे कोणासोबत रे बापू, अँगल OMB. कोणासोबत आहे, हा OMB. याचा रिझन काय लिहून रे बापू आपण, तर हा आहे इच 90 डिग्री. दोनही कशी डिग्रीचे आहे रे बापू, 90 डिग्रीचे. आता हा झाला पहिला. दुसरा जो आहे, आता हा OMB ट्रायंगल, सॉरी OMA ट्रायंगल पहा, याच्यामध्ये हे ओम दिसत आहे तुम्हाला. OMB मध्ये बी ओम दिसत आहे. इकडं बी ओम आहे, इकडं बी ओम आहे, दोघांकडे बी ओम आहे, म्हणजे दोघं बी कॉन्ग्रुएंट आहे. इथं लिहितो मी सेगमेंट OM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OM. दोघंही सारखे दिसत आहे, तर मग यांना काय लिहू आपण, यांना लिहू आपण कॉमन साइड. दोघांमध्ये बी हे कॉमन आहे म्हणून लिहिलो मी कॉमन साइड. एवढा समजला.
आता पहा, हा जो ट्रायंगल आहे OM आहे याच्यामध्ये हे एक दिसत आहे OA, हा जो ट्रायंगल आहे OMB याच्यामध्ये दिसत आहे हे OB, गोबी नाही OB. आता हे OA जे आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं का सर्कलच्या सेंटर पासून सर्कलवर एखादा पॉइंट असेल ना, तिला जोडणारी रेष म्हणजे काय होते, तर रेडियस होते बापू. सर्कलच्या सेंटरवरून सर्कलवरच्या पॉइंटला जोडणारी रेष म्हणजे काय होते, तर रेडियस होते बापू. हेही रेडियस जर असेल, हेही रेडियस असेल, तर सर्कलची रेडियस कशी राहते, तर सेम राहते बापू. मग इथं लिहून घेतो मी, सेगमेंट कोणत्या इकडची OA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट इकडची कोणती आहे रे, OB, गोबीची बहीण OB. मग याचा रिझन का लिहू रे बापू, तर हे आहे रेडाय, एक असेल तर रेडियस, दोन असेल तर रेडाय. रेडाय ऑफ कोणाचे रेडाय, तर एकाच सर्कलचे, एकाच सर्कलले म्हणतो आपण सेम सर्कलचे, रेडाय ऑफ सेम सर्कल. आता एक गोष्ट चांगला दिमागामध्ये भरून टाका, बसून नको टाका, भरून टाका. समजा का दोन ट्रँगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट करायचे आणि इथं 90 डिग्री दिसत आहे, म्हणजे हे राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगल कॉन्ग्रुएंट करायची जवळजवळ 99% चान्सेस राहते का एकच टेस्ट आहे, आणि ते टेस्ट म्हणजे राहते हायपोटेनस साइड टेस्ट. मग इथं बी लिहून टाकू, देअरफॉर बाय हायपोटेनस, हिपोपोटॅमस नाही, हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्ट ना आपले हे जे दोन ट्रँगल आहे OMA आणि OMB हे कसे आले बापू, हे आले आपले कॉन्ग्रुएंट. आता इथला जो आहे बापू अँड काढून टाकायचा, या अँडच्या जागी का लिहायचा, कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल कसा काढायचा माहित नसेल तर इज इक्वल टू लिहायचं आणि त्याच्यावर असा झोपलेला यस काढायचा. हा झाला आपले दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट. आता दोन ट्रँगल समजा का कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे उरलेले साइड जे आहे ते सगळेच्या सगळे साइड राव अँगल राव सगळ्या कॉन्ग्रुएंट राहते. आता हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहे, मग हे AM जे आहे या OMA ची साइड आहे, हे BM जी आहे ते OMB ची साइड आहे, हे का राहील, कॉन्ग्रुएंट राहील. मग आपण लिहू शकतो सेगमेंट कोणती आहे AM कॉन्ग्रुएंट इज इक्वल टू साइन झोपलेला S कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BM. पण असाच लिहून सोडायला जमत नाही रे बापू, मग आपल्याला का करायला लागल, तर इथं रिझन लिहायला लागल. रिझन का लिहून आपण, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल. सर एवढा मोठा कसा लक्षात ठेवतो, तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे CSCT, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल, शॉर्ट फॉर्म आहे CSCT. शेवटी जो आहे आपण लिहून टाकून हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारचा जो आहे हा आपला इम्पॉर्टंट थेरम तुम्हाला 3 मार्कासाठी येण्याचे एकदम जबरदस्त जबडातोड असे तुम्हाला चान्सेस आहे. हा थेरम चांगल्या प्रकारे पाहून टाका आणि याचा चांगला तुम्ही अभ्यास करा. असा होता आपला सर्कलचा बेसिक वाले जे चॅप्टरचा टॉपिक्स. याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट जे आहे 6.1 पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पूर्ण जे प्रॅक्टिस सेट आहे ते आपण संपवून टाकू आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वाली नंतर संपवू. तोपर्यंत थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करून टाक बापू, व्हिडिओमध्ये कमेंट कर बापू, आपल्या मस्त दोस्तापर्यंत शेअर करून टाक. ओके.